गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ मुंबई आणि कचरामुक्त मुंबई अभियान लोकशाही मराठी वृत्तवाहिनी राबवते। याच अभियानाच्या अंतर्गत वरळी कॅम्पाकोला रोड येथील कचऱ्याचा ढिगारा आणि दुर्गंधीचा साम्राज्य समोर आलेला आहे। तर मागच्या आठवड्यामध्ये या संदर्भातलं हे धक्कादायक वास्तव आम्ही उघड केलं होतं। मात्र तरीही पालिका प्रशासनाचं याकडे लक्ष नसून हा कचरा कमी होण्याच्या ऐवजी वाढल्याचं चित्र सध्या दिसतंय। या संदर्भात वरळी कॅम्पाकोला रोड येथून आढावा घेतला आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया। सध्या मी आहे वरळीच्या कॅम्पाकोला रोड इथे आणि इथे पाहू शकतो सध्या माझ्या पाठीमागे मोठा कचऱ्याचा ढिगारा आहे आणि या ठिकाणी हा ढिगारा मागील आठवड्यामध्ये लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून स्वच्छ मुंबई आणि एकंदर कचरामुक्त मुंबई या अभियानाअंतर्गत आम्ही हाच कचरा दाखवला होता। मात्र अद्याप निगरगट्ट प्रशासनाने हा कचरा अद्याप इथून उचललेला नाहीये। इथं पालिकेच्या ज्या गाड्या कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या येतात त्या अजूनही इथं फेऱ्या कमी आहेत आणि एकंदर इथं अजूनही आपल्याला अस्वच्छता आणि दुर्गंधीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। एकंदर हा संपूर्ण परिसर हा अनेक वसाहतीचा हा संपूर्ण रस्ता आहे, परिसर आहे। मात्र इथल्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे। मात्र तरीही इथल्या संपूर्ण प्रशासनाने, पालिकेच्या प्रशासनाने इथं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाहीये। इथं अजूनही रस्त्यावरती साधारण 4 फुटाचा उंच ढिगारा पाहायला मिळत आहे आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी पालिकेचा निगरगट्टपणा जो आहे तो आपल्या सध्या समोर त्यांना पाहायला मिळत आहे आणि एकंदर या ठिकाणी अजूनही नागरिकांना याचा त्रास होत आहे। इथं कचऱ्याचं साम्राज्य सध्या पसरलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।